नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत विज्ञान इयत्ता 8वी धडा 8वा प्रदूषण। याच्यापूर्वी आपण कशा प्रकारे जल प्रदूषण होतं आणि कशा प्रकारे हवा प्रदूषण होतं याविषयी जाणून घेतलं। आता या सेशनमध्ये आपण बघणार आहोत मृदा प्रदूषण म्हणजे काय आणि मृदा प्रदूषणाला कारणीभूत कोणकोणते घटक असतात, त्यांच्यावर कोणत्या उपाययोजना केल्या जातात, त्याचप्रमाणे भारत सरकारने कोणत्या प्रकारचे कायदे मृदा अशुद्धी होऊ नये म्हणून केलेले आहेत ते आपण या सेशनमध्ये बघणार आहोत। चला तर मग बघूया मृदा प्रदूषण। बघा मित्रांनो, मृदा प्रदूषण म्हणजे काय याची व्याख्या पहिले आपण जाणून घेऊया। मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या व मानवी कृत्यामुळे म्हणजे दोन्ही प्रकारे निसर्गाकडून सुद्धा आणि मानवाकडून सुद्धा जे बदल घडून येतात त्यामुळे तिची उत्पादकता कमी होते, म्हणजे फर्टिलिटी कमी होते, म्हणजे अशा जमिनीमध्ये आपण पीक काढू शकत नाही, तेव्हा मृदा प्रदूषण झाले असे म्हणतात। आपल्याला माहीतच आहे की पृथ्वीवर पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे, त्याचप्रमाणे जी काही जमीन 29% अवेलेबल आहे त्याच्यापैकी दक्षिण आणि उत्तर ध्रुवावर बर्फ पडतो आणि त्याच्यामुळे ती बर्फाच्छादित आहे, म्हणजे तिचा यूज आपण करू शकत नाही। त्याचप्रमाणे बऱ्याचशा भागामध्ये डोंगर, दऱ्या, माउंटेन्स आहेत, काही भाग वाळवंटी प्रदेश आहे, म्हणजे जमिनीचा फार थोडा भाग आपल्याला वापरता येतो, म्हणजे ॲग्रिकल्चरसाठी वगैरे वापरता येतो। आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर अशा प्रकारचं प्रदूषण केलं तर मात्र याच्यापुढे जमिनीचा भाग सुद्धा आपल्याला वापरता येणार नाही। जर असा भाग आपल्याला वापरता आला नाही तर भविष्यात उपासमारीचं संकट आपल्यावर कोसळेल आणि त्याच्यामुळे आताच आपल्याला काहीतरी उपाययोजना करून मृदा अशुद्धी थांबवायला पाहिजे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मृदा प्रदूषणाचे परिणाम, आता ह्याचे इफेक्ट्स काय होतात। कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्याने माती नापीक बनते। आपण आम्लपर्जन्याविषयी बघितलेलंच आहे। जर पाण्याचा पीएच 7 पेक्षा कमी झाला, कारण न्यूट्रल वॉटर जे आहे त्याचा पीएच आहे 7, परंतु ह्याच्यामध्ये काही आम्ल मिसळली, अशा प्रकारचं पाणी जमिनीला नापीक बनवते। आता कारखान्यातील क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी म्हणजे कसं, तर त्याच्यावर न ट्रीटमेंट करता हे पाणी सोर्समध्ये सोडलं जातं, म्हणजे डायरेक्ट नदीमध्ये सोडलं जातं। आता नदीमधलं पाणी हे मातीमध्ये जिरतं आणि त्याच्यामुळे ही अशुद्धी मातीमध्ये सुद्धा जाते। किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषक मृदेमधून पिके, पाणी व मानव अशा अन्न साखळीतून प्रवास करतात। आपल्याला माहित आहे किरणोत्सारी पदार्थ म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ॲटॉमिक रिएक्टरमध्ये बघितलं की थोरियम किंवा युरेनियम हे किरणोत्सारी पदार्थ वापरले जातात आणि ह्यांच्यापासून जे कुलंट पाणी वापरलं जातं ते पाणी थंड करण्यासाठी वापरलं जातं। तर असे पदार्थ या पाण्यामध्ये मिक्स होऊन जर मुख्य प्रवाहात सोडले तर तिथून मात्र त्यांची वाटचाल नदी नाल्यातून जमिनीमध्ये होते आणि जमिनीमधून हे पदार्थ आपण जेव्हा भाज्या खातो किंवा वनस्पतीशी रिलेटेड काही खातो त्यावेळेला हे पदार्थ आपल्या शरीरात शिरतात, म्हणजे आपल्या अन्न साखळीत प्रवेश करतात। मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचे धोका वाढतो। म्हणजे बघा, जलप्रदूषण सुद्धा मृदा प्रदूषणामुळे होत असते, कारण विषारी द्रव्ये मृदेमधून जवळच्या पाणीसाठ्यात किंवा पाझरून भूगर्भजलात प्रवेश करतात। पाणी आपल्याला माहित आहे जमिनीत शोषलं जातं आणि हे पाणी शोषल्यामुळे त्याच्यामध्ये असलेलं प्रदूषण त्या मातीत जातं आणि त्या मातीच्या भागामध्ये पसरतं। ह्याच्यावर कोणतीही पिकं घेतली तर ती पिकं सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे नको असलेले मूलद्रव्ये आपल्या शरीरात सोडतात। तसेच जीवजंतूंमुळे विविध रोगांचा प्रसार होतो। आपल्याला माहीतच आहे की विविध रोगजंतू पाण्यामार्फत जमिनीत जातात आणि जमिनीतून ते सर्वत्र पसरतात, त्याचप्रमाणे ते वनस्पतीमध्ये जाऊन त्या रोगांचा प्रसार आपल्याला तिथून होत असतो। बघा, मृदा प्रदूषणाचा हवा तसेच जल प्रदूषण यांच्याशी काय संबंध आहे तो आपण आता ह्या स्लाइडवर बघणार आहोत। ओला कचरा चुकीच्या पद्धतीने फेकल्यास तो कुजतो व त्यातील रोगजंतू पाण्यात मिसळून पाणी प्रदूषण होते। आपल्याला माहित आहे ओला कचरा आपण जर
आपल्या घराच्या आसपास कुठे खड्डा खणून त्याच्यात जर तो ओला कचरा टाकला, उदाहरणार्थ भाजीची उरलेले भाग किंवा काही फळं असतील त्यांची टरफलं ही आपण खड्ड्यात टाकली तर कालांतराने त्याचं कंपोस्ट खत तयार होतं आणि ह्या खतावर आपण अजून कोणतंही झाड लावून आपल्याला हवं ते पीक घेऊ शकतो. परंतु आपण त्या चुकीच्या पद्धतीने फेकलं तर तो तिथेच कुजतो आणि तिथे कुजल्यामुळे तिथे जे रोगजंतू तयार होतात तिथे असलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये ते मिक्स होऊन ते पाणी प्रदूषित होतं, म्हणजे पिण्यायोग्य राहत नाही. शेतीसाठी कीटकनाशके, रासायनिक खते वापरल्यावर ती हवेत किंवा पाण्यात मिसळून प्रदूषण होते. आपल्याला माहीतच आहे की शेतीसाठी आपण कीटकनाशके वापरतो. आपली लोकसंख्या साधारण 135 कोटीच्या जवळपास आहे. आता एवढ्या लोकांची जर रोजची भूक भागवायची असेल तर मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळालं पाहिजे. तर अशा प्रकारचं शेतीचं उत्पन्न मिळण्यासाठी आपण कीटकनाशकांचा वापर करतो आणि रासायनिक खतांचा सुद्धा वापर करतो. आता ही कीटकनाशके व रासायनिक खते ही रसायने पिकांमार्फत आपल्या शरीरात जातात. म्हणजेच जेव्हा आपण त्यांच्यावर कीटकनाशके फवारतो त्यावेळेला पहिली ती जमिनीवर पडतात आणि जमिनीवरती शोषली जातात आणि जमिनीतून मग झाडाद्वारे ते आपल्या शरीरात पोचतात. आता बघा, मानवी मलमूत्र, पशु पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यास माती प्रदूषण होते. आपल्याला माहित आहे. आता ग्रामपंचायतींनी नियम काढलेला आहे की प्रत्येक घराला एक एक शौचालय पाहिजे, पण काही ठिकाणी अजून सुद्धा मलमूत्र हे म्हणजे शौचास काही लोक अजूनही बाहेर जातात. तर अशा प्रकारचं मलमूत्र किंवा पशु पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यास माती प्रदूषण होते. आपल्याला माहित आहे मलमूत्राच्या मार्फत नको असलेले घटक पदार्थ आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात आणि नको असलेले पदार्थच जर परत एकदा जमिनीत मिसळले तर जमीन म्हणजेच माती प्रदूषण झाल्याशिवाय राहणार नाही. आता या घाणीतून विविध वायू बाहेर पडतात व हवा प्रदूषण होते. बघा, आपण काय बघतोय तर मृदा प्रदूषणाचा जल आणि हवा प्रदूषणाशी काय संबंध आहे. याच्या पूर्वीच्या पॉइंटमध्ये आपण बघितलं की पाणी प्रदूषण कशामुळे होते. तर आता आपण बघतोय की कशा प्रकारे ही जी विष्ठा आहे किंवा मलमूत्र जे आहे ते मातीत मिक्स झाल्यानंतर त्यातून विविध वायू बाहेर पडतात आणि हे वायू हवा प्रदूषित करतात. म्हणजेच हीच घाण परत पाण्यात मिसळल्यास पाणी सुद्धा प्रदूषित होते. म्हणजे मृदा प्रदूषणाचा डायरेक्ट संबंध हवा आणि जल प्रदूषणाशी आहे. या स्लाइडवर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषण, प्रतिबंध व नियंत्रण. आता जल प्रदूषण होतं, हवेचं प्रदूषण होतं किंवा मातीचं प्रदूषण होतं. या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केलेले आहेत. ते कायदे पुढील प्रमाणे आहेत. बघा, जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974 साली मंजूर झाला. त्याच्यानंतर हवा प्रदूषणासंबंधी कायदा करण्यात आला, म्हणजेच हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981 साली मंजूर करण्यात आला. तसेच पर्यावरणाची हानी होते आणि त्याच्यामुळे पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 साली मंजूर करण्यात आला. तर ह्या कायद्यांमुळे थोड्याफार प्रमाणात प्रदूषण थांबलेलं आहे, परंतु आपण सुद्धा या कायद्यांचं काटेकोर पालन केलं पाहिजे आणि प्रदूषण रोखलं पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण या कायद्यामध्ये जैववैद्यकीय कचरा, धोकादायक उत्सर्ग किंवा घनकचरा म्हणजे सॉलिड वेस्ट, ध्वनी प्रदूषण, साऊंड पोल्युशन यांच्यावर कंट्रोल करण्यासाठी आपल्या भारत सरकारने विविध कायदे केलेले आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा महाराष्ट्र प्रदूषण नियमन मंडळ म्हणजेच MPCB व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ म्हणजेच CPCB या शासकीय संस्था त्यांच्या खाली कार्यरत असलेल्या उदाहरणार्थ ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका किंवा नगर परिषदा ह्या गव्हर्नमेंटच्या बॉडीज व्यवस्थित प्रमाणे देखरेख करतात की नाही हे लक्ष ठेवण्याचं काम MPCB म्हणजेच महाराष्ट्र प्रदूषण नियमन मंडळ आणि केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ करत असतं. तर आपली ही ड्युटी आहे की आपण सुद्धा अशा प्रकारचा कचरा जो आपल्या मृदेला किंवा हवेला किंवा पाण्याला धोकादायक आहे, म्हणजे या हवा किंवा मृदा किंवा पाणी यांना धोकादायक आहे म्हणजे तो आपल्याला धोकादायक आहे. तर ह्याच्या पुढील जनरेशन वाचवण्यासाठी आपल्याला हे प्रदूषण रोखलं पाहिजे. नाहीतर पृथ्वी ज्याच्यावर ग्रीनरी आहे
म्हणजे एकमेव प्लॅनेट की ज्याच्यावर सजीव सृष्टी आहे तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात हे प्रदूषण झाल्यामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. तर तो धोका थांबवण्याचं काम आपण आपल्याकडूनच केलं पाहिजे. कारण पूर्ण जगाची लोकसंख्या खूपच जास्त आहे. जसं की आपल्या भारताची लोकसंख्या 135 कोटीच्या जवळ आहे. तर आपण एवढ्या सर्व लोकांनी या प्रदूषण विरुद्ध आवाज उठवून त्याच्या विरुद्ध म्हणजेच त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या सेशनच्या मार्फत काय शिकलो? याच्या पूर्वीच्या सेशनमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे जलप्रदूषण होतं, कशा प्रकारे पर्यावरणाचा ऱ्हास होतो किंवा कशा प्रकारे हवा प्रदूषण होतं. या सेशनमध्ये आपण बघितलं की जलप्रदूषण म्हणजेच हवा प्रदूषण यांचा मृदा प्रदूषणाशी काय संबंध आहे. मृदा प्रदूषण याच्यामध्ये जे वायू किंवा जी रसायनं पाण्यामधून येऊन मातीमध्ये झिरपतात त्याच्यामुळे कशा प्रकारे वनस्पतीच्या मार्फत ती आपल्या शरीरात जातात आणि इथून आपल्याला गंभीर असे आजार निर्माण होतात. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्र सरकारने किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटने कशा प्रकारे प्रदूषण नियंत्रण कायदे केलेले आहेत, कोणते अधिनियम केलेले आहेत आणि त्याचप्रमाणे हे कायदे करत असताना गव्हर्नमेंटचं काम गव्हर्नमेंट करत असतो, त्याचप्रमाणे आपलीही काही जबाबदारी आहे. आपणही अशा प्रकारे या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी युद्ध पातळीवर काम केलं पाहिजे आणि आपल्या सुंदर अशा प्लॅनेटला वाचवलं पाहिजे. धन्यवाद.